जंतर मंतरपासून सातपुड्यापर्यंत आंदोलनाची ठिणगी। दडगावात आदिवासी समाज रस्त्यावर। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव येथे समस्त सातपुडा परिसरातील आदिवासी समाज एकवटला। तहसील कार्यालयासमोर विविध आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला। या आंदोलनात सातपुडा परिसरातील विविध विचारधारांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले। मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपली भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आंदोलनादरम्यान उपस्थितांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा जाहीर करत आदिवासी समाजाच्या हक्कांशी व विद्यार्थ्यांच्या संबंधित मुद्द्यांवरही सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान या आंदोलनामुळे दडगाव तहसील कार्यालय परिसरात काही काळ आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले। प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि बेधडक स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। दाखवली गेली। जर एखाद्या व्यक्तीला आपला आवाज पोहोचवण्यासाठी भूक राहावं लागत आहे, आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे, तर स्वतंत्र होऊन काय फायदा झाला? ब्रिटिश सरकार ही झुकायला लागली होती जेव्हा लोक हंगर स्ट्राईक साठी बसायचे। आज आपली सरकार असून आपला आवाज ऐकला जात नाही, तर मग यापुढे आपण काय बोलावं? आज इथे जे आले ते लोकांना खरंच या विषयाची गंभीरता माहिती आहे म्हणून आले, आमच्या विद्यार्थ्यांच्या आवाजासाठी आले। त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद। असेच आपल्या सातपुड्यातील समस्यांसाठी आपण कार्यक्रम राबवत असतात। मी खूप कार्यक्रम पाहिले, मी गद्दी छोड़ो, लीग मंत्री गद्दी छोड़ो, लीग मंत्री गद्दी छोड़ो, इस्तीफा तुमको देना होगा, इस्तीफा तुमको देना होगा।